हॅलो, आज होता गुड मॉर्निंग सगळ्यांना. मस्त आज होता बाजार आणि मी फ्रीज वगैरे सगळं चकाचक करून ठेवलं होतं, कारण परत भाजीपाला एक आठवड्यासाठी सगळं भरून ठेवायचं असतं व्यवस्थित. आणि मग नंतर आमचा बाजार आला. बाजार पूर्ण असा अंथरून घेतला मी, कारण पावसाने भिजला होता. परत हे सगळं स्वच्छ धुवून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. पूर्ण ओला झाला बाजार. आज भाजीला मटकी आणली होती, मी मटकी बनवत होते. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण. इथं आपला घरचा मसाला, कांदा, लसूण, गरम मसाला, मिसळ मसाला, हळद आणि जिरी. त्याच्यानंतर मी कांदा पातेल्यात टाकला. कांदा पूर्ण लाल भाजून घेतला. लाल कांदा भाजल्याच्यानंतर पूर्ण त्याच्यामध्ये लसूण, जिरी, कढीपत्ता हे टाकून दिलं. लाईट नव्हती, मी एका हाताने बॅटरी धरून एका हाताने व्हिडिओ बनवत होते. त्याच्यानंतर आपले सगळे मसाले वगैरे त्याच्यात टाकून घ्यायचे आणि पूर्ण लाल होईपर्यंत ठेवायचे. मसाला ही आणि भाजलेली मटकी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि गरम पाणी ओतायचं. मटकीच्या भाजीला गरम ओतलं ही आपली भाजी तयार झाली. आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यामध्ये, तुम्हाला कसं लागतं तसं. आणि सगळ्यात शेवटी टाकायचा बारीक कुटलेल्या शेंगदाण्याचं कूट. झाली आपली भाजी तयार. त्याच्यासोबत बनवले मी पालकचे पराठे. त्याच्यासोबत घेतली मिरची, कोथिंबीर, इकडं जिरे, लसूण आणि मीठ पण सोबत मिश्रण करून घेतलं त्याचं मिक्सरमधनं बारीक. त्याच्यासोबत टाकलं थोडं बेसन पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ आणि ओवा, अजवाईन. पीठ पूर्ण एकजीव करून घेतलं मी. किती छान दिसतं आणि त्याच्यासोबत झाले मग माझे तयार पराठे, पालक पराठे. या जेवायला.